नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महिलांच्यामध्ये काही ठराविक वयानंतर आजार होत असतात व पुरुषांच्यामध्ये सुद्धा सेम ॲज काही एक वय असते की ज्या वयामध्ये काही आजार हे होऊ शकतात. आज आपण पुरुषांच्या संदर्भात होणारा आजार म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ. आज आपण याच आजारासंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व जर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनलच्या थ्रू नेहमीच दिली जाते. स्त्रियांच्या मध्ये ठराविक वयानंतर मेनोपॉजची स्थितीही येत असते. पुरुषांच्या मध्ये सुद्धा वय वर्ष 50च्या पुढे या पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही असू शकते. कारण हा आजार असा आहे की हा आजार हळूहळू वाढत असतो, हळूहळू लक्षणं दिसून येत असतात. त्यामुळे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये लघवी संदर्भात कोणतीही लक्षणं दिसतात त्यावेळेस तुम्ही निदान करून लगेच उपचार घेणे आवश्यक आहे. आता ही प्रोस्टेट ग्रंथी कुठे असते? तर ही ग्रंथी मूत्राशयाची जी पिशवी आहे व जो बाह्य मूत्रमार्ग आहे म्हणजे युरेथ्रा याच्या बरोबर मध्यभागी असते. प्रोस्टेट ग्लँडला पौरुष ग्रंथी असं सुद्धा म्हणलं जातं. पुरुषांच्या मध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन हा प्रमुख असतो. जेव्हा प्रोस्टेट ग्लँडची एनलार्जमेंट होते, वाढ होत असते, त्यावेळेस जी काय मूत्राशयाची पिशवी आहे याच्यावरही दाब येत असतो व जी मूत्रनलिका आहे ती सुद्धा याच्यामध्ये दबली जाते. कारण जो काय लघवीचा वेग आहे तो त्याच्यामुळे अडवला जातो. मूत्रमार्गाची जी वाट आहे ती अडकली जाते, तिथे अडथळा निर्माण होतो. या कारणामुळे लघवी संदर्भात अनेक समस्या ह्या निर्माण होत असतात. याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे की अनुवंशिकता असेल घरामध्ये, म्हणजे आजोबांना वडिलांना जर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचा जर त्रास असेल तर तो मुलांच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. तसेच टाईप 2 डायबिटीज असणाऱ्यांना हा धोका अधिक आहे. लठ्ठपणा ज्यांना आहेत, जे व्यक्ती जाड आहेत अशांनाही हा त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना हृदयविकार किंवा रक्ताभिसरण संदर्भातले कोणतेही आजार असतील तर अशांनाही प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचा आजार हा होऊ शकतो. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी वाढते तेव्हा लघवीच्या मार्गामध्ये त्याचा अडथळा निर्माण होतो. तसेच मूत्राशयावरची जी पिशवी असते त्याच्यावर दाब येतो. यामुळे काय होत असते, जी लघवी आहे ती थेंब थेंब होते. लघवी करताना प्रचंड वेदना होत असतात. लघवी ही वारंवार येत असते, मग ती रात्री असो किंवा दिवसा असो, त्या व्यक्तीला सारखी लघवी आल्याची भावना होत असते. तसेच लघवी केल्यानंतर सुद्धा लघवी थोड्या वेळाने पुन्हा थेंब थेंब होत आहे असं वाटत असते. यासोबतच जी काही लघवी आहे ती मूत्राशयामध्ये शिल्लक आहे अशी सुद्धा भावना याच्यामध्ये असते. यासोबतच हा जो त्रास जर वाढला, प्रोस्टेट ग्रंथी जर खूपच वाढली गेली तर मूत्रपिंडसुद्धा निकामी होऊ शकतात. तसेच हात पाय या चेहऱ्यावर सुद्धा सूज येऊ शकते व काही व्यक्तींना लघवीमधून रक्तसुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला हा त्रास होत असेल की लघवी करताना वेदना, जळजळ, आगाग, तसेच लघवी थेंब होणे, वारंवार होणे, ह्या ज्या काही समस्या आहेत या जर होत असतील तर त्या ठिकाणी प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे का हे तपासून घेणे आवश्यक आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ज्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये कोणतेही लक्षण दिसत असेल त्यावेळेस त्याचं निदान करून उपचार घेणं आवश्यक आहे. प्रोस्टेट ग्रंथीच्या बाबतीतही हेच आहे. कारण काय होत असते की प्रोस्टेट ग्रंथीची जी लक्षणं दिसून येतात ही लक्षणं मूतखड्यामध्ये पण दिसून येत असतात. UTI म्हणजे जेव्हा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं, जो काय मूत्रमार्ग आहे त्याच्यामध्ये जेव्हा जंतुसंसर्ग होत असतो, इव्हन सिस्टायटिस होत असते, असे बरेच जेव्हा मूत्राशयाच्या संदर्भातले, किडनी संदर्भातले आजार होत असतात त्यावेळेस सुद्धा लक्षणं अशा स्वरूपात असतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला ही अशी लक्षणं दिसतील त्यावेळेस तुम्ही निदान करणं आवश्यक आहे. तर निदान आपण कसं करू शकता, तर तुम्हाला सोनोग्राफी करायची आहे. सोनोग्राफीमध्ये तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे का हे समजू शकते. अजून एक महत्त्वाची टेस्ट म्हणजे रक्तातील एक घटक आहे PSA. हा घटक तुम्हाला तपासून घ्यायचा आहे. ज्यांचं वय 50 झालेलं आहे किंवा 50च्या पुढचे आहेत त्यांनी ही तपासणी अवश्य करा. जर कर्करोगाची जर सुरुवात असेल, प्रोस्टेट ग्लँडचा जर कर्करोग होत असेल तर या तपासातून ते आपल्याला कळून येऊ शकते. त्यामुळे ही जी काय तपासणी आहे ती तुम्ही जरूर करा.
आता यावर तुम्हाला होमिओपॅथिक उपचार कोणते घेऊ शकता? तर होमिओपॅथिकमध्ये प्रोस्टेट ग्लँडची जेव्हा एनलार्जमेंट होते, वाढ होते, यावर अतिशय उत्तम असं औषध आहे ते म्हणजे सबाल सेरेलेटा. हे औषध माझ्याकडे आहे ते हे 500 ml आहे. याची MRP आहे 1420. पण इतकं मोठं औषध न घेता तुम्ही 30 mlच्या फाईलमध्ये तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये ते मिळू शकतं किंवा तुम्ही 100 mlच्या फाईलमध्ये पण घेऊ शकता बॉटलमध्ये. तर हे औषध तुम्हाला कोणतं वेळेला लागू होते ते पाहूयात. तर ज्या वेळेस तुम्हाला प्रोस्टेट वाढ झालेली असते व लक्षणं अशी असतात की लघवी करताना वेदना होत असतात, लघवीमधून कधी कधी रक्त पडत असते, तसेच लघवीही करताना जळजळ होत असते, लघवीही थेंब थेंब होते, थांबून थांबून होत असते. अशा वेळेस तुम्हाला हे सबाल सेरेलेटा नावाचं औषध घ्यायचं आहे. हे औषध मदर टिंक्चरमध्ये आहे, म्हणजे द्रव स्वरूपातलं आहे. या औषधाचे तुम्हाला 20 ड्रॉप हे तुम्हाला सकाळी अर्धा कप कोमट पाण्यात घ्यायचे आहेत व रात्री 20 ड्रॉप हे अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घ्यायचे आहेत. साधारणपणे हे औषध तुम्ही 2 महिने घेणं आवश्यक आहे. 2 महिन्यामध्ये जर तुमच्या लक्षणामध्ये फरक जाणवला, लक्षणं कमी झालीत, तर तुम्ही हे औषध बंद करू शकता. पण जर तुम्हाला तशीच लक्षणं दिसत असतील तर तुम्ही एकदा सोनोग्राफी करून नजीकच्या होमिओपॅथिक तज्ज्ञाला दाखवून या औषधासोबतच अजून एखादं होमिओपॅथिकमधलं डायल्युशन मेडिसिनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशी ही औषधं तुम्हाला घ्यायची आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यानंतर कोणती कोणती लक्षणं दिसून येतात, कारणे कशी असतात, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ म्हणजे नक्की काय याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेला असाल तर माझ्या या फॅमिलीचा तुम्ही अवश्य मेंबर व्हा. तसेच त्यासाठी तुम्हाला फक्त जे सबस्क्राईबचं बटन आहे ते फक्त प्रेस करायचं आहे व जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जरूर येईल. ही माहिती, ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या रिलेटिव्स, फ्रेंड्स तसेच जे तुमचे कलिग्स आहेत यामध्ये अवश्य शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना या इन्फॉर्मेशनचा लाभ मिळावा. थँक्यू सो मच.